श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद भगवद्गीता अध्याय 18 संक्षिप्त मराठी अर्थ. त्यातील 3रा भाग. सर्वत्र आसक्तीरहित बुद्धी असलेला निस्पृह आणि अंतःकरण जिंकलेला मनुष्य सांख्ययोगाने त्या श्रेष्ठ नैष्कर्म्य सिद्धीला प्राप्त होतो. हे कुंतीपुत्रा, जी ज्ञानयोगाची अंतिम स्थिती आहे त्या नैष्कर्म्य सिद्धीला ज्या रीतीने प्राप्त होऊन मनुष्य ब्रह्माला प्राप्त होतो ती रीत थोडक्यात तू माझ्याकडून समजून घे. विशुद्ध बुद्धीने युक्त, हलके, सात्विक आणि नियमित भोजन घेणारा, शब्दादी विषयांचा त्याग करून एकांतात शुद्ध ठिकाणी राहणारा, सात्विक धारणाशक्तीने अंतःकरण व इंद्रियांच्यावर संयम ठेवून मन, वाणी आणि शरीर ताब्यात ठेवणारा, आसक्ती, द्वेष पूर्णपणे नाहीसे करून चांगल्या प्रकारे दृढ वैराग्याचा आश्रय घेणारा, अहंकार, बळ, घमेंड, कामना, आसक्ती, संग्रहवृत्ती यांचा त्याग करून नेहमी ध्यानयोगात तत्पर असणारा, ममतारहित व शांतियुक्त असा पुरुष सच्चिदानंद घन ब्रह्मामध्ये एकरूप होऊन राहण्यास पात्र होतो. मग तो सच्चिदानंद घन ब्रह्मात तद्रूप झालेला प्रसन्न चित्ताचा योगी कशाबद्दलही शोक करीत नाही आणि कशाचीही इच्छाही करीत नाही. असा सर्व प्राण्यांच्या ठिकाणी समभाव बाळगणारा योगी माझ्या पराभक्तीला प्राप्त होतो. त्या पराभक्तीच्या योगाने तो मज परमात्म्याला मी जो आणि जसा आहे अगदी बरोबर तसाच तत्वतः जाणतो. तसेच त्या भक्तीने मला तत्वतः जाणून त्याच वेळी माझ्यात प्रविष्ट होतो. माझ्या आश्रयाने राहणारा कर्मयोगी सर्व कामे नेहमी करीत असला तरी माझ्या कृपेने सनातन अविनाशी परमपदाला प्राप्त होतो. सर्व कर्मे मनाने माझ्या ठिकाणी अर्पण करून तसेच समबुद्धी रूप योगाचा अवलंब करून मतपरायण आणि निरंतर माझ्या ठिकाणी चित्त असलेला हो. वर सांगितल्याप्रमाणे माझ्या ठिकाणी चित्त ठेवल्याने तू माझ्या कृपेने सर्व संकटातून सहजच पार होशील आणि जर अहंकारामुळे माझे सांगणे न ऐकशील तर नष्ट होशील, अर्थात परमार्थाला मुकशील. तू अहंकार धरून मी युद्ध करणार नाही असे मानतोस, तो तुझा निश्चय व्यर्थ आहे, कारण तुझा स्वभाव तुला जबरदस्तीने युद्ध करावयास लावेल. हे कुंतीपुत्रा, जे कर्म तू मोहामुळे करू इच्छित नाहीस तेही आपल्या पूर्वकृत स्वाभाविक कर्माने बद्ध असल्यामुळे पराधीन होऊन करशील. हे अर्जुना, अंतर्यामी परमेश्वर आपल्या मायेने शरीररूप यंत्रावर आरूढ झालेल्या सर्व प्राण्यांना त्यांच्या कर्मानुसार फिरवीत सर्व प्राण्यांच्या हृदयात राहिला आहे. हे भारता, तू सर्व प्रकारे त्या परमेश्वरालाच शरण जा. त्या परमात्म्याच्या कृपेनेच तुला परमशांती आणि सनातन परमधाम मिळेल. अशा प्रकारे हे गोपनीय अति गोपनीय ज्ञान मी तुला सांगितले. आता तू या रहस्यमय ज्ञानाचा संपूर्णपणे चांगला विचार करून मग जसे तुला आवडेल तसेच कर. सर्व गोपनीयाहून अति गोपनीय माझे परमरहस्ययुक्त वचन तू पुन्हा ऐक. तू माझा अत्यंत आवडता आहेस म्हणून हे परमहितकारक वचन मी तुला सांगणार आहे. हे अर्जुना, तू माझ्या ठिकाणी मन ठेव, माझा भक्त हो, माझे पूजन कर आणि मला नमस्कार कर. असे केले असता तू मलाच येऊन मिळशील. हे मी तुला सत्यप्रतिज्ञापूर्वक सांगतो, कारण तू माझा अत्यंत आवडता आहेस. सर्व धर्म म्हणजे सर्व कर्तव्य कर्मे मला अर्पण करून तू केवळ सर्व शक्तिमान, सर्वाधार अशा मला परमेश्वरालाच शरण ये. मी तुला सर्व पापांपासून सोडवीन. तू शोक करू नकोस. हा गीतारूपी रहस्यमय उपदेश कधीही तप न करणाऱ्या माणसाला सांगू नये, तसेच भक्तिहीन माणसाला आणि ऐकण्याची इच्छा नसणाऱ्यालाही सांगू नये. त्याचप्रमाणे माझ्यामध्ये दोष पाहणाऱ्याला तर कधीही सांगू नये. जो पुरुष माझ्या ठिकाणी परमप्रेम ठेवून हे परमरहस्ययुक्त गीताशास्त्र माझ्या भक्तांना सांगेल तो मलाच प्राप्त होईल, यात मुळीच शंका नाही. माझे अत्यंत प्रिय कार्य करणारा त्याच्याहून अधिक मनुष्यात कोणीही वर्तमानकाली नाही.
तसेच पृथ्वीवर त्याच्याहून अधिक मला प्रिय दुसरा कोणी भविष्यकाली होणारही नाही. जो पुरुष आम्हा दोघांच्या धर्ममय संवादरूप या गीताशास्त्राचे अध्ययन करील त्याच्याकडूनही मी ज्ञानयज्ञाने पूजित होईन असे माझे मत आहे. जो मनुष्य श्रद्धायुक्त होऊन दोषदृष्टी न ठेवता या गीताशास्त्राचे श्रवण करील तोही पापापासून मुक्त होऊन पुण्यकर्मे करणाऱ्यांच्या श्रेष्ठ लोकांना प्राप्त होईल. हे पार्था, हे गीताशास्त्र तू एकाग्र चित्ताने ऐकलेस का? आणि हे धनंजया, तुझा अज्ञानातून उत्पन्न झालेला मोह नाहीसा झाला का? अर्जुन म्हणाला, हे अच्युता, आपल्या कृपेने माझा मोह नाहीसा झाला आणि मला स्मृती प्राप्त झाली. आता मी संशयरहित होऊन राहिलो आहे, म्हणून मी आपल्या आज्ञेचे पालन करीन. संजय म्हणाला, अशा प्रकारे मी श्री वासुदेव आणि महात्मा अर्जुन यांचा हा अद्भुत रहस्यमय रोमांचकारक संवाद ऐकला. श्री व्यासांच्या कृपेने दिव्यदृष्टी मिळवून मी हा परमगोपनीय योग अर्जुनाला सांगत असताना स्वतः योगेश्वर भगवान श्रीकृष्णांकडून प्रत्यक्ष ऐकला आहे. महाराज, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचा हा रहस्यमय कल्याणकारक आणि अद्भुत संवाद पुन्हा पुन्हा आठवून मी वारंवार आनंदित होत आहे. हे राजन, श्रीहरीचे ते अत्यंत अलौकिक रूपही वरचेवर आठवून माझ्या मनाला खूप आश्चर्य वाटत आहे आणि मी वारंवार हर्षपुलकित होत आहे. जेथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जेथे गांडीव धनुष्य धारण करणारा अर्जुन आहे तेथेच श्री विजय, विभूती आणि अचल नीती आहे असे माझे मत आहे. श्रीमद भगवद्गीता अध्याय 18 समाप्त. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय.